नमस्कार. यापूर्वी आपण प्लिओट्रॉपीचं एक्झाम्पल पाहिलं की व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल टू डिफरंट ट्रेट्स इज कॉल्ड ॲज अ प्लिओट्रॉपिक जीन ऑर फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ प्लिओट्रॉपी. त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं सिकल सेल अनेमिया. द फिनोटायपिक रेशो इज 1:2 इंस्टेड ऑफ 3:1. 3:1 रेशो येण्याऐवजी काय येतो 1:2 येतो. हा रेशो सिकल सेल अनेमिया. आता असा का रेशो येतो तर जे होमोझायगस HbA हा कशासाठी नॉर्मल जीन आहे हिमोग्लोबिनसाठी, HbS हा म्युटेटेड जीन आहे, हा रेसेसिव्ह जीन आहे आणि HbA हे डॉमिनंट जीन आहे. जेव्हा हेट्रोझायगस कंडिशन असते HbA HbS असतो तेव्हा काय आहे हो कॅरियर आहे पण व्यक्ती कसा असतो नॉर्मल असतो. आणि होमोझायगस SBS HbS असेल तर काय होतो ते सिकल सेल अनेमिक बनतो आणि त्याचा डेथ होतो. त्यामुळं रेशो काय येतो 1:2 येतो. लाईव्हमध्ये 1:2 येतो. आणि हा सिकल सेल अनेमिक आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं थोडंसं ॲबनॉर्मल लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 जेव्हा असेल तेव्हा आपल्याला हे शेप काय पाहायला ब्लड सेल्समध्ये पाहायला मिळतो. तर हा भाग इथं पाहिला. त्यानंतर आजचा टॉपिक पाहूया आपण, त्यातला घटक पाहूया क्रोमोसोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोसोम्स. आता क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रे म्हणतो आपण. ग्रेगॉर जॉन मेंडेल published his work on inheritance of trait in 1866, but some reasons it remains unnoticed or unrecognized till 19, as communication was not easy in those days. काय आहे मेंडेल ग्रेगॉर जॉन मेंडेलनी त्यांनी जे त्यांचं वर्क होतं इनहेरिटन्स ऑफ ट्रेटचं ते 1866 साली पब्लिश केलेलं होतं. आणि तेव्हापासून ते काय झालंय अनरिकग्नाइज्ड झालेलं म्हणजे तेव्हा एवढं कम्युनिकेशन साधनं नसल्यामुळं जगाला माहिती झालं नाही. 19वा साल उजडलं. ॲज कम्युनिकेशन हिज वर्क वॉज नॉट वाईडली रिकग्नाइज्ड. जगभर ते माहीत झालं नाही, पब्लिश झालं नाही. दिस अप्रोच ऑफ युझिंग द मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक टू एक्सप्लेन बायोलॉजिकल फिनॉमिनॉन वॉज टोटली न्यू अँड अनअक्सेप्टेबल टू देन बायोलॉजिस्ट. तेव्हाच्या बायोलॉजिस्टना हे मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल वर्क हे काही त्यांना मान्य होण्यासारखं नव्हतं. अँड continuous variations were observed in the nature. Mendel's concept of factor as a stable and discrete unit which control the expression of character and that a pair of allele did not blend with each other was not accepted by his contemporaries. He also died not only to physical location of the फॅक्टर्स इन द गॅमेटिक सेल्स. काय आहे त्यांनी काहीतरी फॅक्टर आहे एवढं भाग त्यांनी सांगितला होता की कोणता तरी घटक इथं कारणीभूत आहे, तो अनुवंशिक गुण संक्रमित करतो, एवढंच मेंडेलने सांगितलं. त्याच्या पुढचं काही वर्क तिथं झालं त्यांच्याकडून झालं नाही. आणि त्यांना काही हे अनुवंशिकतेचे नियम वगैरे तेव्हा ते जिवंत असताना कुणीही मान्य केले नाहीत किंवा सगळ्या जगापुढं आले नाहीत. त्यांच्यानंतर मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मात्र इन 19 द सायंटिस्ट ह्युगो डी व्हरीस कॉरिन्स अँड फॉन टेशमार्क इंडिपेंडंटली रिडिस्कवर्ड मेंडेल्स वर्क. आणि त्यांनी दोघांनी हे दोन शास्त्रज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी काय केलं मेंडेलचं वर्क पुन्हा रिडिस्कवर केलं. त्यांनी एक्सपेरिमेंट करून पाहिले ऑन द इनहेरिटन्स ऑफ ट्रेट. अनुवंशिक कॅरेक्टर कसे संक्रमित होतात त्याच्याविषयी. ड्यू टू द advancement of microscopy, scientists were able to observe the cell division and the structure of chromosome under microscope. आणि तेव्हा काय झालेलं आहे मायक्रोस्कोपचा शोध लागलेला आहे. त्यामुळं क्रोमोसोमचं काय केलेलं आहेत फोटोग्राफ्स किंवा पाहिलेले आहेत आणि ते काय केलेलं आहे मायक्रोस्कोपच्या अंडर ते क्रोमोसोमचं स्ट्रक्चर
पाहिलं गेल्यामुळं त्यांना ह्युगो ड्रीव्हिसनं काय केली, क्रोमोसोम थेरी मांडली. वॉल्टर सुटॉन अलॉंग विथ द थिओडॉर बोवेरी studied the parallel behavior of Mendel's factor and behaviors of the chromosomes at the time of meiosis. मिओसिसच्या वेळेस काय केलं, मिओसिसच्या वेळेस त्याचा स्टडी केला, क्रोमोसोम्स पाहिले आणि बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन क्रोमोसोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फोर्थ बाय सुटॉन अँड बाहोरी. सुटॉन आणि बाहोरींनी काय केलं, क्रोमोसोमल थेरी मांडली. इनहेरिटन्स अनुवंशिक कॅरेक्टर हे क्रोमोसोम्स कॅरी करतात हे त्यांनी काय केलं, जगापुढं मांडली. धिस थेरी आयडेंटिफाईज द क्रोमोसोम्स ॲज द कॅरियर ऑफ द जेनेटिक मटेरियल. आणि त्यांनी काय केलं, थेरीमध्ये असं मांडलं की क्रोमोसोम्स आहेत, रंगसूत्र आहेत, ते रंगरेणूचे वाहक आहेत, जीनचे वाहक आहे. जेनेटिक कॅरेक्टर, अनुवंशिक कॅरेक्टर एका पिढीतून क्रोमोसोम्स काय करतात, दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित करतात. धिस थेरी स्टेट्स दॅट द क्रोमोसोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल्स. काय म्हटलेलं आहे त्यांच्या थेरीनुसार, बॉडी सेल्समध्ये, सोमॅटिक सेल्समध्ये क्रोमोसोमच्या काय असतात, जोड्या जोड्या असतात. ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन होमोलोगस क्रोमोसोम पेअर्स. आणि ज्यावेळी गॅमिट तयार होतात, गॅमिट फॉर्म होतात, तेव्हा काय होतात, सिमिलर क्रोमोसोम्स काय होतात, त्यांच्या जोड्या जोड्या तयार होतात. सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग द मिओसिस. आणि प्रत्येक जोडीतील एका गॅमिटमध्ये आणि दुसरा क्रोमोसोम दुसऱ्या गॅमिटमध्ये जातो. अशा पद्धतीनं जोड्या तयार, गॅमिट्स फॉर्म होतात. हे त्यांच्या क्रोमोसोमल थेरीमध्ये मांडलेलं आहे. मेल अँड फिमेल गॅमिट्स कॅरी ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स. आणि मेल आणि फिमेल गॅमिट जे आहेत, स्पर्म एग जे आहेत, त्यांच्यामध्ये पूर्णपणे मानवाचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये क्रोमोसोमवरती असतात. दे आर द लिंक बिटवीन द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. आणि हेच काय आहे, जोडणारा दुवा आहे ऑफस्प्रिंग आणि पॅरेंटला. गॅमिट मार्फत मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंटकडून जे गॅमिट्स येतात, ह्या गॅमिट्समधून त्यांचे कॅरेक्टर क्रोमोसोम मार्फत येतात. ह्या दोन गॅमिटचं फ्युजन होतं, तेव्हा दोघांचे क्रोमोसोम्स काय होतात, जीन्स मिक्स होतात आणि त्याच्यापासून ऑफस्प्रिंग तयार होतं आणि ऑफस्प्रिंगवरती काय होतात, ते कॅरेक्टर येतात. द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमिट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमिट रिस्टोअर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्स. काय आहे, हॅप्लॉइड मेल गॅमिट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमिट ह्याचं मिलन होतं आणि डिप्लॉइड काय होतं, ही झायगोट सेल्स ही डिप्लॉइड तयार होते. रिस्टोअर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्स ऑफ द स्पेसिस. या ठिकाणी पहा, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम. पहा, इथं दोन क्रोमोसोम दिलेले आहेत. काय आहे, एक पिंक कलरचा आहे आणि एक ग्रीन कलरचा आहे. पिंक कलरवरती कॅपिटल ए जीन आहे. त्यानंतर पॅरलल हा मेल पॅरेंटकडून आलं तर पॅरललवरती सुद्धा एच आहे आणि तो एक असा आहे, स्मॉल ए स्मॉल आहे, म्हणजे डॉमिनंट रेसेसिव्ह जसं म्हणतो त्या पद्धतीनं. बरोबर आहे. आता ह्याचे गॅमिट्स फॉर्म होताना काय होतं पहा, मिओसिस फर्स्ट होतं. त्याच्यामध्ये काय झाले, कॅपिटल ए इकडे स्मॉल ए आणि त्याचे गॅमिट्स फॉर्म झाले. 50% गॅमिटमध्ये कॅपिटल ए जीन आहे, 50% गॅमिटमध्ये स्मॉल ए जीन आहे. अशा पद्धतीने काय होतं, प्रत्येक जोडीतील जीन काय होतो, प्रत्येक गॅमिटमध्ये ज्या दोन गॅमिट्स असतात त्या दोन गॅमिटमध्ये जातो. याला काय म्हटलेलं आहे, अशा पद्धतीने क्रोमोसोम्स काय होतात, ट्रान्सफर होतात, क्रोमोसोम ट्रान्सफर होतात. अशा पद्धतीची ही थेरी जी आहे त्याला म्हटलेलं आहे क्रोमोसोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. की अनुवंशिक गुण आहेत, ते अनुवंशिक गुण काय केले जातात, क्रोमोसोम्स काय करतात, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. गॅमिटच्या रूपात मेल फिमेल पॅरेंटकडून जे गॅमिट्स येतात ते गॅमिट्स काय करतात, दोन पिढीमध्ये ते दोघांकडून आलेले कॅरेक्टर मिक्स करतात आणि यंगवनमध्ये, अपत्यामध्ये ते दोघांचे कॅरेक्टर येतात. आणि अशा पद्धतीनं क्रोमोसोमच काय आहेत, अनुवंशिक कॅरेक्टरचे वाहक आहेत. त्याच्यावरती रंगरेणू असतात, जीन्स असतात आणि जीन्स काय करतात, त्याचे कॅरेक्टर ठरवतात. हे मेंडेल नंतर सुदान आणि बाहोरीने क्रोमोसोम जेव्हा पाहिले, सेल पाहिली, न्यूक्लियस पाहिला, न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम्स असतात हे पाहिलं आणि हे क्रोमोसोम्स काय करतात, अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतात. हे काय केलं, जगापुढं मांडलं. त्याच थेरीला आपण काय म्हणतोय, क्रोमोसोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोसोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स म्हणतोय. अशा पद्धतीची थेरी ही सुदान आणि बाहोरी यांनी मायक्रोस्कोपमधल्या सेलच्या न्यूक्लियसच्या क्रोमोसोमच्या ऑब्झर्वेशन नंतर मांडली आणि मेंडेलनी ज्याला
फॅक्टर्स म्हटलं होतं, डिटर्मिनर्स म्हटलं होतं, त्याला त्यांनी काय म्हटलं, जीन्स म्हटले. अशी ही थेअरी आहे. या ठिकाणी आपण हा क्रोमोसोमल थेअरी हा भाग पाहिला. उद्याच्या तासाला आपण काय पाहणार आहे, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम्स, क्रोमोसोमची रचना कशी असते, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कसं असतं क्रोमोसोमचं, आणि त्याच्यावरती जीन्स कसे असतात, हा डिटेलमध्ये भाग आपण काय करू, उद्याच्या तासाला पाहू. ठीक आहे. आज जो ह्याला जोडून दिलेला होमवर्क आहे तो पूर्ण करा, आणि आज आपण इथं काय करूया, थांबूया. थँक्यू.